आज आपण या व्लॉगमध्ये पाहणार आहोत आई तुळजाभवानी मातेचं दर्शन, त्याचसोबत मंदिराचं प्राचीन दगडी बांधकाम आणि प्रसादाचा गोड अनुभव। हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा। स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। आजचा ब्लॉग खास आहे खूपच, कारण मी आली आहे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेच्या चरणी। तुळजापूर, जिथे प्रत्येक पावलावर श्रद्धा आहे। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता म्हणून ओळखली जाणारी ही देवी केवळ एक देवस्थान नाही, तर कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे। तुम्ही इथे येऊन गेलात का? मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। माझं तर हे फर्स्ट टाइम होतं। चला, आता आपण देवीसाठी ओटी घेतलेली आहे। लाईन खूप मोठी होती, 3 ते 4 तास दर्शनासाठी लागले असते आणि इतका वेळ माझ्या आईला उभं राहून जमलं नसतं, म्हणून आम्ही पासेस काढले आणि जेमतेम अर्धा तासात आम्ही आईचं दर्शन घेतलं। आतमध्ये कॅमेरा व्हिडिओ अलाउड नव्हतं, सो तुम्हाला ते शेअर करता येणार नाही। इथे मात्र आम्ही खूप जास्त खुश होतो, कारण दर्शन घेऊन बाहेर पडत असताना देवीच्या पुजाराने माझ्या लेकीला गजरा दिला आणि तो मी तिच्या डोक्यात माळला सुद्धा। देवीच्या दर्शनासोबत आणखी एक गोष्ट पाहायला मिळाली, ते म्हणजे इथे लग्न झालेले नवीन जोडपे दर्शनासाठी येत होते आणि नवीन जोड्यांना अशी देवीची पूजा करताना पाहून आम्हाला खूप छान वाटत होतं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आम्ही पाहून घेतला। बाजूला छान दुकानं होती, प्रसादाची दुकानं तर होतीच, पण इथे खूप सुंदर अशा देवीच्या ओटी भरण्यासाठी साड्या होत्या। हे सगळं पाहिल्यानंतर देवीच्या शेजारी जी छोटी मंदिरं होती, मल्हारी मार्तंड मंदिरासोबत बाकीच्या मंदिरांचेही आम्ही दर्शन घेतले। तिथून एंट्री करा, मी देवीच्या मेन गाभाऱ्यात आहे। आणि मध्ये या, पास स्कॅन करू। दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराच्या भोवती उभे राहून छान फोटोशूट केलं। जितकं लवकर होईल तिथलं मंदिराचं परिसर पाहून आम्हाला पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शनही घ्यायचं होतं, सो आम्ही लगेच तिथून निघालो। निघता आई माऊलीच्या प्रसादाचे लाडू घेतले आणि लाडूंची लगेच टेस्टसुद्धा केली। लाडू खूपच चवीला छान होते। इतर वेळेस गोड जास्त खात नाही, पण देवीचा प्रसाद मात्र आवडीने खाल्ला। लाडू खाताना माझ्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तुम्हाला दिसून येईलच। दर्शन खूप छान झालेलं। आता बाहेर निघायची वेळ झालेली। तुम्हाला मी सांगते, मंदिराचा प्रत्येक भाग श्रद्धा, शिस्त आणि भक्ती यांचा संदेश देतो। इतक्या शतकानंतरही आई तुळजाभवानीचं मंदिर आजही तितक्याच दिमाखात उभं आहे। हेच या बांधकामाचं खरं वैशिष्ट्य आहे। पहिल्यांदाच आली होती, मनाला खूप समाधान वाटलं, शांतता मिळाली। तर माझ्या प्रवासाचा हा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या ह्या प्रवासाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा। आणि हा माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार। बाय बाय।